मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र. सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिवसेनेच्या गोटातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शानदार विजय. मित्रांनो महाराष्ट्रातून सर्वात गोड बातमी ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी. या घडीची देशातील सर्वात मोठी अपडेट. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय तर शिंदेगडाची आमदार शिंदेवरती खवळले. नेमकं काय घडले, पडद्याच्या पाठीमागे महाराष्ट्राचं राजकारण कशा प्रकारे बदलतंय मित्रांनो, सविस्तर घेतलेला हा 2 मिनिटाचा अगदी मोठा आढावा. महाराष्ट्राचं राजकारणात उद्धव ठाकरेच पुन्हा एकदा किंग बनणार. शिवसेना प्रमुखांची शिवसेना ठाकरेंच्या हातात, पक्षचिन्ह आणि धनुष्यबाण देखील उद्धव ठाकरेंच्या हाती. मित्रांनो एका क्षणाने, एका मिनिटाने, एका निर्णयाने ठाकरेंचं राजकारण बदललंय. शिंदेच्या शिवसेनेवरती आला मोठा संकट. मित्रांनो नेमकं काय घडलंय, सुप्रीम कोर्टामध्ये सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल पेंडिंग आहे. त्या निकालासाठी महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिक सध्या आशा लावून बसले आहेत. शिवसैनिकांना वाटते की आता शिवसेना गेली, चिन्ह गेलं, पक्ष गेला, आता कधी भेटणार नाही. कारण की न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागणारच नाही, सगळं मॅनेज आहे. मित्रांनो अशा प्रकारच्या बातम्या सध्या पेरल्या जात आहेत, परंतु ते कोणत्याही प्रकारचं सत्य नाहीये. ठाकरेंच्या शिवसेनेकडे पुन्हा एकदा पक्ष आणि चिन्ह ताब्यात येऊ शकतं. नवनवे तर शिंदेगडाला काल सुप्रीम कोर्टाने खडसावले की तुमचा शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे काय तुमच्याकडे परमनंट नाहीये, असं काल त्यांना म्हटल्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खूप मोठ्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने शिंदेगडाच्या वकिलाला खडसावले. फक्त त्या निवडणुकांसाठी तुम्हाला हे चिन्ह दिलं होतं, आगामी काळामध्ये चिन्हांवरती पूर्णपणे प्रक्रिया सुरू होईल, निकाल अजून अंतिम लागायचा आहे. यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा खूप मोठा विजय आगामी काळामध्ये होऊ शकतो. ही सध्या एक क्लिव सुप्रीम कोर्टाने दिल्याचं सध्या दिसतंय. मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना संपवणं, त्यांची शिवसेना संपवणं, ठाकरेंचा जो गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत दरारा होता, उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती दिल्लीतील सर्वोच्च नेते येऊन तिथे बसतात, तिथे नमस्कार घालतात. याच मातोश्रीचं अर्थस्थान बंद करायचं, संपवायचं या दृष्टीने खूप मोठ्या व्यूहरचना उच्च पातळीवरती आखल्या गेल्या. ठाकरेंच्या शिवसेना केंद्रातील मंत्रिमंडळांसह बहुतांश नेत्यांनी घेरण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र उद्धव ठाकरे सगळ्याच नेत्यांना पुरून उरल्याचं सध्या आपल्याला दिसतंय. कारण की एवढा स्वतःच्या वडिलांनी निर्माण केलेला पक्ष गेला, पक्षातील सर्व मोठे नेते गेले, मंत्री गेले, आमदार गेले, नगरसेवक गेले, सगळे नेते गेले, तरी देखील उद्धव ठाकरे थोडे देखील डगमगले नाही. ठाकरे परिवार थोडा देखील डगमगला नाही. कारण की ठाकरेंच्या मनगटामध्ये ताकद आहे पुन्हा एकदा त्याच शिवसेनेला उभारी द्यायची. ठाकरेंचं मनगट हे खूप मोठं मनगट आहे की ज्याद्वारे महाराष्ट्राचं राजकारण एका क्षणामध्ये फिरू शकतंय. शिवसेना प्रमुखांचा वारसा हा उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे लाभल्यामुळे ठाकरेंची ताकद दुप्पट आहे हे सर्वांना सरश्रुत आहे. मित्रांनो देशाचं राजकारण आपण पाहिलंय की ठाकरे म्हटलं की देशाच्या राजकारणातील कोणी असो ते घाबरायचे, नव्हे तर पाकिस्तान देखील घाबरायचा. अशा प्रकारची ठाकरेंची दहशत नव्हे तर आदरयुक्त भीती महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये आपण पाहिलेली आहे. त्याच ठाकरेंची निर्मिती असणारी, शिवसेना प्रमुखांची निर्मिती असणारी शिवसेना फोडण्याचं काम रचलं गेलं आणि ठाकरेंना दगा देण्याचा काम रचला गेला आणि ठाकरेंना वेगळे करून ठाकरेंच्या जवळचे सगळे नेते फोडण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ठाकरेंच्या जवळचा एकही नेता कधीही फुटला नाही आणि फुटणार देखील नाही. हे खूप मोठ्या दिमतीनं संजय राऊत यांनी म्हटलेलं होतं आणि ते अगदी खरोखर तंतोतंत तशाच प्रकारे घडलंय. ज्यांना ज्यांना ठाकरेंनी मोठं केलं, जे जे लोक रिक्षा चालवत होते, गाडी चालवत होते, जनावर राखत होते, अशा लोकांना ठाकरेंनी मोठं केलं, त्यांना आमदार केलं, मंत्री केलं, खासदार केलं. त्याच नेत्यांनी आज ठाकरेंना दगा दिलाय आणि ही ठाकरेंना खूप मोठी बाब सध्या जाणून आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना एका साध्या सर्वसामान्य शिवसैनिकाला राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचू शकते हे आपण पाहिलेलं आहे. आणि जो नेता मुख्यमंत्रीपदावरती गेलाय त्याला एकदम सर्वात मोठ्या खालच्या पातळीवर देखील आणू शकते हे आपण नारायण राणेंच्या रूपाने पाहिलंय. मित्रांनो म्हणून ठाकरेंशी पंगा घेणं का बहुतांश नेत्यांना खूप महागात पडलंय.
तीच प्रक्रिया सध्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला देखील लागू शकते. कारण की ठाकरेंची शिवसेना फोडणं, ठाकरेंना अंगावर घेणं, शिंगावर घेणं हे खूप महागात पडू शकतं. हे महाराष्ट्रात गेल्या कित्येक वर्षांचा इतिहास माहीत आहे सर्वांना. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आगामी काळामध्ये खूप मोठी फिनिक्स भरारी घेऊ शकते. हे तेवढंच सत्य, तेवढंच खरं आपल्याला माहीत पडलंय. मित्रांनो, राजकारण बदलतंय, निकाल येतोय. निकाल शिवसेनेचा पेंडिंग आहे. सुप्रीम कोर्टाचे जज नवीन आले आहेत. त्यामध्ये भूषण गवई हा निकाल देऊ शकतात. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने हा निकाल, सत्याच्या बाजूने हा निकाल लागू शकतोय. याच्या सगळ्या मागण्या सध्या चालू आहेत आणि ही सुनावणी लवकरच पार होऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षाला हा पूर्णपणे खूप मोठा आनंदित करणारा क्षण येऊ शकतो असं दिसतंय. जर असे झाले तर शिंदेगडात मात्र खूप मोठी राजकीय भूकंपाची शक्यता निर्माण होऊ शकते. पक्ष आणि चिन्ह दोन खूप महत्वाचं असतंय. जर दोन्ही जर ठाकरेंकडे पुन्हा गेले तर शिंदेगडात राहून निवडून येणं खूप अवघड जाईल. पुढचं राजकारण करणं देखील अवघड जाईल. आगामी काळामध्ये शिंदेसोबत राहावं की नाही हा प्रश्न आतापासूनच काही नेत्यांना, काही मंत्र्यांना सतावू लागला आहे. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना ही खूप मोठा प्लस पॉईंट ठरते दुसऱ्या नेत्यांना आपल्याकडे घेण्यासाठी. मात्र महाराष्ट्राचे राजकारण आपण पाहिलंय की उद्धव ठाकरेंनी एकदा निश्चय केला की एकाही गद्दारी केलेल्या नेत्याला पुन्हा मी माझ्या पक्षात घेणार नाही. हे उद्धव ठाकरेंनी भर सभेमध्ये सुनावलेलं होतं. त्यामुळे शिंदेगडातील नेत्यांना पुन्हा उद्धव ठाकरे आपल्या शिवसेना पक्षामध्ये घेतील आता तितकेसं वाटत नाही. त्यामुळे सध्या उद्धव ठाकरे आणि शिवसेना हे आपल्या कडवड शिवसैनिकांच्या जोरावरती महाराष्ट्राचा गड पुन्हा एकदा जिंकतील. महाराष्ट्राच्या शिवसेनेसाठी, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी पुन्हा एकदा रणांगणामध्ये ठाकरे उतरतील ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आपल्याला जाणवते. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण, देशाचं राजकारण बदलतंय. मोदींना देखील सध्या उद्धव ठाकरेंची कमी भासती. ठाकरे असते तर आपल्याला कोणत्याही प्रकारची कमी नसती असं देखील भारतातील केंद्रातील बहुतांश नेत्यांना वाटू लागलंय. त्यामुळे तर शरद पवारांची जवळीकता सध्या मोदी करत आहेत. जरी शरद पवार सोबत असले तरी ठाकरेंची कमी जाणवणार नाही. परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र खूप मोठ्या संयमी नेतृत्वाने आपलं राजकारण पुढे चालू ठेवलंय. भाजपच्या जवळ पण जायचं नाही आणि दूर पण जायचं नाही आणि भाजपवरती जोरदार टीका करायची हे उद्धव ठाकरेंनी आपलं राजकारण सुरू केलंय. यामुळे महाराष्ट्रात आगामी काळात काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही. कोणता पक्ष कुठे जाईल हे सांगू शकत नाही. मात्र ठाकरेंचा पक्ष असलेली शिवसेना, ठाकरेंचं चिन्ह असलेलं धनुष्यबाण पुन्हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने येऊ शकतं हे सांगणारे खूप मोठे राजकीय अंदाजे, राजकीय तज्ज्ञ आता पुढे येऊ लागले आहेत. मित्रांनो, यासह आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे किंग बनतील का? आपल्या प्रतिक्रिया द्या.